नमस्कार मित्रांनो, प्रियंका खरात किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आम्ही एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहे, प्रॉन्स पुलाव म्हणून। ही खूपच प्रॉन्स पुलाव ही खूपच सोपी, साधी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे। तर आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही चालू राहा। तर मित्रांनो, असं साधारणतः पाव किलो आम्ही कोळंबी घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये मॅरिनेशनसाठी ती हळद टाकते प्रियंका, त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ। हां, आता हे मिश्रण एक जीव करून त्याला ती बॉईल करून घेणार आहे। आणि प्रॉन्सलाच पाणी पण सुटणार, बॉईल होताना जास्त पाणी सुटणार। ओके, तर बघा मित्रांनो, ती असंच त्याला बॉईल करून घेते, जेणेकरून त्याचा तो रॉ स्मेल आहे तो निघून जाईल। हां, आता याला साधारणतः किती मिनटं ठेवायचं प्रियंका? एक 10 मिनिट। 10 मिनटं, ठीक आहे प्रेक्षकांनो, तर 10 मिनटं याला वापरून घ्यायचं। तेल टाकलं ना। चला मित्रांनो, आता कुकर तिने घेतलेलं आहे, त्यामध्येच ती प्रॉन्स पुलाव बनवणार आहे। हां, एक पोटॅटो ती स्लाइस करून घेत आहे आणि तो ती तळून घेणार आहे नंतर। हा तो मित्रांनो बटाटा हा शॅलो फ्राय करून घेणं चालू आहे आणि तो साधारणतः 4-5 मिनटामध्ये शॅलो फ्राय होऊन जाईल। मित्रांनो, कांदा असा चिरून घ्यायचा आहे, साधारणतः एक मोठा कांदा घेतलेला आहे आम्ही प्रॉन्स पुलावसाठी। बटाटे शॅलो फ्राय करून झालेले आहेत, ते आता आपण काढून घेत आहोत। बघा मित्रांनो, प्रॉन्सला छानसं पाणी सुटलेलं आहे आणि आता आपण त्याला काढून घेणार आहोत। गॅस बंद करून झाकून ठेवायचं नाही त्याच्यावर। ओके, हां, आता हे काजू आम्ही घेतलेले आहे, तो आम्ही मधातून असं कट करून घेणार आहे आणि त्यालाही शॅलो फ्राय करणार आहोत। हां, तर काजू हा शॅलो फ्राय झालेला आहे, आपण काढून घेतोय। हे अख्खा खडा मसाला, गरम मसाला, त्याच्यामध्ये दालचिनी आहे, विलायची आहे, लवंग आहे, हे जिरे आणि थोडेसे हे पण टाकायचे, शाही जिरे पण टाकायचे, थोडंसं बडीशोप पण टाकायचं, तुम्ही स्किप पण करू शकता, पण खूप छान सुगंध येतो बिर्याणीला, तर तुम्ही टाकू शकता। आता आपण टाकूयात कढीपत्ता, जो की आपण कट केलेला कांदा, तसं छान लाईटसर कलर आला पाहिजे, मस्त परतून घेतलं पाहिजे। त्याच्यामध्ये खड्या मसाल्याचा पण सुगंध पण खूप छान येतो। हे अद्रक लसूणची पेस्ट आहे, अद्रक लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या असं मिक्स करून पेस्ट आहे, तर आपण याच्यामध्ये ॲड करू, पूर्णच ॲड करूयात आपण याच्यामध्ये। सगळं तिखट आपण एकसाथ टाकूयात। मी आगरी मसाला पण टाकत आहे, बघूया दादा, आगरी मसाला मी फर्स्ट टाइम टाकते पुलावमध्ये, कसं लागायचं। बिर्याणी मसाला, मीठ, आता आपण बटाटे आणि काजू पण ॲड करू त्याच्यामध्ये, मस्त ॲड करू। मित्रांनो, यामध्ये प्रॉन्स ॲड करणार आहोत, जो आपण शिजवून घेतलेला आहे। छानपैकी मिक्स करून घेऊया याला, एक उकळी येऊपर्यंत आपण वेट करू। बघा मित्रांनो, खरंच छानसा असा सुगंध सुटलेला आहे प्रॉन्सचा, खूपच चांगला स्मेल येत आहे। घी ॲड करूयात आपण, आता आपण त्यामध्ये घी ॲड करूया। अर्धा वाटी आम्ही घी घेतलेला आहे यामध्ये, अर्धा म्हणजे एक साधारणतः 3 चम्मच, 2-3 चम्मच घेतलेले आहेत मोठे। आता हे आम्ही बासमती तांदूळ अर्धा तास भिजवत घातलेले आहे आणि ते आम्ही आता ॲड करणार आहोत त्या पुलावमध्ये।
साधारणतः हे 300 ग्राम तांदूळ असतील ते आम्ही आता ॲड करत आहोत. त्याला छानपैकी मिक्स करून घेऊया. आणि याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आपल्याला, त्यामुळे त्याची टेस्ट ब्रेक होत नाही. त्यामध्ये मी प्रॉन्स बॉईल केले होते ना, त्याच भांड्यातलं पाणी, गरम पाणी ॲड करत आहोत. आता याला छानसं मिक्स करून घेऊया. आपण एक बॉईल आलं की आपण चवीनुसार मीठ चेक करूया. आपण मीठ किती कमी आहे. एक अर्धा लेमन ज्यूस यामध्ये ॲड करूया. हां, तर बघा मित्रांनो, एक उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया. थोडी कोथिंबीर कट करून घेऊया आणि त्यामध्ये ॲड करूया. ॲड केली आहे याच्यामध्ये. तर छानपैकी एक मिक्स करून घेऊया आणि आपण झाकण लावून 2 ते 3 शिट्या काढून घेऊया. शिटी म्हणजे 20 मिनिट धीमी आचेवरती ठेवू. चला मित्रांनो, आता 20 मिनिटं कंप्लीट झालेले आहेत. आपण बघूया प्रॉन्स पुलाव कसा तयार झालेला आहे. बघा मित्रांनो, सुंदरसा असा प्रॉन्स पुलाव तयार झालेला आहे. आणि लवकरच आपण याची प्लेटिंग करून घेऊया. चला, प्रॉन्स पुलाव झटपट बनणारा प्रॉन्स पुलाव बनवून तयार आहे. आता आपण याची टेस्ट करून बघूया कसा बनला आहे तो. जरासा लेमन स्प्लिट करूया यावरती. आणि ही पहिली बाईट आपण खाऊन बघूया. खरंच मित्रांनो, अप्रतिम अशी टेस्ट आलेली आहे आणि एकदमच छानशी चव आलेली आहे आणि खूपच तुम्हाला आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हा प्रॉन्स पुलाव झटपट आहे सुद्धा बनतो आणि टेस्टीसुद्धा बनतो. आता एक ऑनियनसोबत एक बाईट करूया. खूपच छान झालेलं आहे मित्रांनो. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचा ब्लॉग कसा म्हणता आहे. तर नक्की भेटूया आपण दुसऱ्या एपिसोडमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.